चांगला बॉल टाकला गेला आणि पहिलाच बॉल अतुल भोईरला डॉट फेकला जातोय. सेकंड बॉल आता नावावरती कदाचित अतुल भोईरच्या राहील. टप्पा पडला आणि बॉल चाललाय बॉर्डरच्या बाहेर की डायरेक्टली गेला पाहावं लागेल, परंतु अंपायरचा डिसिजन इट्स वेलकम फॉर 4. क्रिकेटमध्ये अप अँड डाऊन चालू असतात, चढ उतार चालू असतात, परंतु टीट फॉर टॅट असंही प्रत्युत्तर चालूच असतं. कारण पहिला चेंडू राहिला आकाश भोईरच्या नावावरती, दुसऱ्या बॉलवरती परफेक्टली बॉलच्या रेषेमध्ये आले, बॉलच्या मिरिटमध्ये आले आणि स्वीट साऊंड ऑफ द बॅट अँड बॉल आउट ऑफ द ग्राउंड तुम्हाला पाहायला मिळाला. आणि त्या बॉलवरती चौकार विरोधात आकाश भोईरच्या अतुल भोईरचा. थर्ड बॉल, तिसरा बॉल मिस्टामिंग झालाय बॉलमध्ये. शुटकेचा श्वास थोडासा थांबला असावा अतुल भोईरचा, कारण 2 मॅच मध्ये चांगला पराक्रम त्याने दाखवला, परंतु नवनाच्या हातामध्ये ही विकेट आकाश भोईरला सफलता. अतुल बाद. आपल्याकडनं पूर्ण होत नाही ना, तेव्हा सॉरी या शब्दाला काहीच अर्थ राहत नाही. खरं तर अतुल ह्या गोष्टीला मान्यता नसेल देत. कदाचित 2 मॅचमध्ये त्याचा चांगला खेळ तुम्ही पाहिला, याही मॅचमध्ये चांगला पराक्रम करण्याचा प्रयत्न. पराक्रमी खेळाडू टेक्निकल स्ट्रोकसाठी जाणार, परंतु त्याच्यासाठी फिरकीचा बॉलर आकाश भोईर त्याच्या समोर उभा होता. ऑनसाईडला पुल करण्याचा प्रयत्न फसला. नवनाथ समोर आले, त्याच्या हातामध्ये कॅच तुम्हाला पाहायला मिळाली आणि पहिला विकेट डगआउटमध्ये परतत असताना नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गेलाय प्रणित पाटील. आता सध्या तरी सिद्धू पाटीलच्या समोर चांगलं खरं तर हे कॉन्ट्रीब्युशन त्याला द्यावं लागेल. समोर आकाश भोईर ज्याच्या खात्यामध्ये नुकतीच एक विकेट तुम्हाला पाहायला मिळाली आहे, त्याच्या समोर आता प्रणितचं मोठं चॅलेंज असणार आहे. कट केला चेंडूला परफेक्टली, फिल्डरच्या थोडासा हाताला ब्रश झाला आणि बॉल स्वीपर कव्हरच्या बाहेर. प्रणितची सुरुवात चौकाराने होत असताना बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. इट्स 4. मनोजी यशवंतराव साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं, आपले आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. सुस्वागत. शक्ती पाटील शाखा प्रमुख यांच्या माध्यमातून लागोपाठच्या 3 विकेटसाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. ही विकेट जरूर मिळाली असती, परंतु फिल्डरच्या रेंजपासून थोडासा दूर होता चेंडू. त्याने हातांना पुढे केलं, थोडासा चाटून गेला असावा, तिथे थोडीशी गती कमी झाली होती, परंतु रिझल्ट चांगलं मिळालं. प्रणित पाटीलने सुरुवात केली चौकाराने, अतुल भोईरनेही तशी सुरुवात केली, परंतु तो सध्या तरी डगआउटमध्ये बसला. टीमची धावसंख्या 8. आकाशचा बॉल ऑन साइडला त्या ठिकाणी हुक करत असताना पॉवर प्ले सुरू आहे आणि पॉवर प्लेचा चांगला वापर करत असताना लागोपाठचा दुसरा चौकार बाय प्रणित पाटील. पाहूयात ऍक्शन रिप्ले मध्ये कशा पद्धतीने हा बॉल बॅटवरती एक्झिक्यूट केला. समोर थोडेसे शफल झाले, गतीचा वापर केला, त्या वापरानेच बॉलला पाठवलं गेलं. मागे खेळत असताना हुकचा सुंदर फटका आणि बॉल जसा गेला ना तशी नजर होती प्रणित पाटीलची त्या बॉलवरती, तिथे त्याला चौकार पाहायला मिळाला. त्याच्या बॅटमधून चौकार आला आणि चौकाराने टीमची धावसंख्या 12. शेवटचा बॉल पॉवर प्ले मधला. बॅकफुटला गेले, स्ट्रोकसाठी जागा बनवली, इनसाइड आउट, सुंदर फटका थ्रू द एक्स्ट्रा कव्हर. फिल्डर वळतोय, चेंडूला अडवण्याचा प्रयत्न, परंतु प्रयत्नांमध्ये अनसक्सेसफुल आणि लागोपाठचा तिसरा चौकार. प्रणितच्या बॅटमधून ओव्हर नंबर 1 चा खेळ संपला. ओव्हर नंबर 1 मध्ये बॅटिंग करत असताना 1 गड्यांच्या मोबदल्यामध्ये टीमची धावसंख्या 16. संघ वाडेघर 16 धावसंख्या सध्या तरी तुम्हाला टीमच्या टोटल मध्ये पाहायला मिळतात. चला टीम मीटिंग घेऊ नका, विनंती करेन, टीम मीटिंग घेणं अलाउड नाहीये. सुंदर टीम चेंज द गेम वडवली बी टीम, जर तुम्ही उपस्थित असाल तर प्लीज रिपोर्टिंग करा, कारण चालू सामन्यामध्ये जो जिंकेल तो नेक्स्ट मॅच मध्ये अर्थात सेमीफायनल मध्ये टीम चेंज द गेम वडवली बी टीम सोबत खेळेल. भरपूर प्रेक्षक वाट पाहत असेल की सेकंड सेमीफायनल मध्ये चंद्रकांत स्मृती चेंज द गेम वडवली बी अपोजिट कोण खेळेल. खरं तर काहीसे आपले कामकाज सोडून आलात. आता कल्याणला खरं तर एक शॉप आहे, त्या शॉपचे ओनर रंगनाथ दादा, तेही सध्या तरी आपला शॉप सोडून त्यांच्या सोबतीला सतीश म्हात्रे असतात, तेही सध्या त्यांचा कामकाज सोडून या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी आलेले आहेत. त्यांचंही करूया आपण मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. कामकाजापासून थोडंसं कधी कधी दूर जावं, कारण आपल्याला रात्री उमललेल्या फुलांनाही माहीत नसतं की सकाळी मंदिरात न्यायचं आहे की स्मशानात. त्याच्यामुळे कधी वेळ मिळाला तर क्रिकेटशी निगडीत राहा, क्रिकेटशी जुळली राहा. आणि ते 2 प्रेक्षक या ठिकाणी आल्यात, त्यांचंही मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. दुर्वेश सेकंड ओव्हर अपील केली जाते, लाऊड अपील होती. पडल्यानंतर बॉल कसा आतमध्ये आला, सिद्धू पाटीलला थोडासा माइंड डायव्हर्शनने बघितलं. पाठ डोक्यावरती हात आहे सिद्धू पाटीलच्या, कारण जो चेंडू टर्न झाला ना, डावकुऱ्या हाताचा सीमर आहे
आपण असं म्हणतो की डावखुरी हाताचा बॉलर म्हणजेच नॅचरली लेग ब्रेक करतो तो, परंतु या गोलंदाजामध्ये क्षमता आहे की बॉल पडल्यानंतर बाहेरही काढू शकतो आणि आतमध्ये आणू शकतो. म्हणून तुम्ही खुल्या गटातून रत्नागिरीला जेव्हा जेव्हा हा खेळाडू जातो तेव्हा अनेक सारे असे स्पॉन्सर असतात जी इच्छुक असतात या खेळाडूला घेण्यासाठी. परंतु त्याच्या समोरही चॅलेंज असेल. सिद्धू पाटीलनेही क्रिकेटचे अनेक धडे खरं तर गिरवल्यात. त्यालाही माहिती आहे की वाडेघरच्या प्रत्येक फिरकीच्या मागे सिद्धू पाटीलचा हात आहे. आणि तसेच नुकतंच शुभ आगमन झालं कल्याण भारतीय जनता पार्टी सचिव सन्माननीय ज्ञानेश्वरजी भोईर साहेबांचं शुभ आगमन झालेलं आहे. साहेबांचं आमदार चषक 2025 मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. हा मॅट केलाय ताकदीचा वापर थ्रू द एक्स्ट्रा कव्हर. टप्पा पडलाय फिल्डरचा अडवण्याचा प्रयत्न. एक फिल्डर डीप मधून आलाय परंतु इथनं घडलं काय पाहावं लागेल. 2-3 धावा तर कंप्लीट झालेल्या आहेत. बॉलला जो कशा पद्धतीने या ठिकाणी फील्ड केला तर आपण पाहणार आहोत. काय ऑब्जेक्शन असेल तर अंपायर थर्ड अंपायर घेऊन आमच्याकडे काय ते पाहावं लागेल. त्या ठिकाणी फील्ड प्रेक्षक आहेत. प्रेक्षक सेफ आहे की चौकार आहे. 3 धावा येस प्रेक्षक त्या ठिकाणी सांगतायत. सो आज थोडासा वेळ नको मागायला विनंती करेन. दोन्ही टीमला वेळ नका. 3 धावा आल्यात. या 3 धाव्याने टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतीये 20-20 या आकड्यावर. दुर्वेश सिद्धूसाठी व्यवस्थित बॅटवरती नाहीये. सिंगल तर जरूर मिळेल. अलॉंग द कार्पेट चेंडू डीप मध्ये चालाय. एक सिंगल बनली होती. दुसरीचा प्रयत्न थांबले सिद्धू पाटील. दुसऱ्या बाजूला प्रणिती थांबला. या गोष्टी गरजेच्या आहेत कारण तुमच्यामध्ये जेव्हा क्रिकेटमधला कॅपिटल C कन्व्हर्शन होईल ना तेव्हा क्रिकेटच्या परिपटलावरती तुम्ही हाफ चान्स ही फुल चान्समध्ये कन्वर्ट करू शकता. इथे हाफच चान्स होती. थोडीशी रिक्स होती. प्रणित पाटीललाही माहिती सिद्धू पाटीललाही माहिती. थँक्यू कॉमेंट्री बॉक्स. आणि याच दरम्यान शुभ आगमन होतं भारतीय जनता पार्टी कल्याण सचिव सन्माननीय ज्ञानेश्वरजी भोईर साहेबांचं शुभ आगमन होतं आहे. साहेबांचं मी आमच्या संपूर्ण मॅनेजमेंट कमिटीच्या वतीनं आमदार चषक 2025 मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत करीत आहे. सर्वांचं सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही करत आहोत. या ओव्हरचा विचार केला तर स्टॉपर लावला शेख. तसेच सागर ज्ञानेश्वर भोईर अर्थातच ज्ञानेश्वरजी भोईर साहेबांचे सुपुत्र त्यांचं देखील आगमन झालेलं आहे. दादा आपलं देखील आमदार चषक 2024 मध्ये हार्दिक स्वागत आहे. धाव 22. टर्न झाला. चेंडू डाव्या स्टिकच्या बाहेरून आतमध्ये आलाय. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा. धर्मेंद्र सर त्या ठिकाणी होते. आम्हाला दर्शवतात की इट्स व्हाईट बॉल. टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतीये 23. फक्त एकच गडी गमावला गेलाय. मागच्या येणाऱ्या टॉप ऑर्डरमध्ये सुद्धा चांगले फलंदाज आहेत. परंतु असं वाटावं प्रणित पाटील आणि सिद्धूला की या भागीदारीने एक चांगला स्कोर रचावा. थोडासा पुढे आला. ऑनसाईडला सेकंड टाइम. खरं तर हावभाव दिसत आहेत सिद्धू पाटीलचे की तो ज्या फटक्याची निवड करतो ना त्या फटक्यामध्ये त्याला यश मिळत नाही. कधी कधी यशस्वी होण्यासाठी आपल्याला थोडासा वाटी पाहावा लागतो. कदाचित त्या वेळाचाही विचार करावा सिद्धू पाटीलने की या ओव्हरमध्ये धावा येत नाहीत. त्याला अजून 2 षटकं आहेत. 2 षटकामध्ये तो त्या षटकामध्ये धावफलक बनवू शकतो. दुसरा फटका असा सिद्धू पाटीलचा आला की जिथे त्याला अपयश मिळालं. सिंगल मिळते. सिंगलने टीमची धावसंख्या 24. शेवटचा बॉल ताकदीचा वापर केलाय प्रणित पाटीलने परफेक्टली गॅपमध्ये. स्किलिंग शॉट टेकिंग गॅप मिडविकेटच्या बाहेर. बॉल बाउंड्रीला क्रॉस करत असताना ओव्हर नंबर 2चा खेळ संपला. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद. टीमची धावसंख्या टीमच्या टोटलमध्ये आपल्याला पाहायला मिळते जिथे संघ खेळतो वाडेघर. धावा 28. चला फिल्डिंग सेट करून घ्या. चौथा बॉल. तिसरा बॉलर कोण यूज करा लवकरात लवकर त्याच्या हातामध्ये तुम्ही बॉल द्या. सध्या तरी हा VIP डायस आमचा तुम्हाला पाहायला मिळतोय. खरं तर एक मोठं नाव आहे. दयानंदजी चोरगे साहेब म्हटले गेले तर त्यांच्या पावलांवरती पाऊल टाकून वीरेनजी चोरगे सध्या तरी समाजाला सांभाळतात. आणि कोणतीही क्रिकेट स्पर्धा असो मग ती बापगावच्या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणामध्ये असो सावध असो अमने लोणाडमध्ये कोणत्याही स्पर्धेचं आयोजन केलं ना तर सर्वात आधी किती वेळ त्यांच्याकडे कमी असला तरी वेळात वेळ काढून एक जरूर क्रिकेटचा निस्सीम चाहता आणि समाजाला मिळणारा समाजसेवक तुम्हाला त्या मंचावरती पाहायलाच मिळतो. तो म्हणजेच वीरेनजी चोरगे. खरं तर वडिलांच्या पावलांवरती पाऊल ठेवून समाजाचं लोककारण ते सध्या तरी करतात. सध्या त्यांचे वडील या ठिकाणी उपस्थित आहेत. व्यासपीठावरती बसून ते या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्यांचं मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. ओव्हर नंबर 2चा खेळ संपलाय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या पाहायला मिळते 28. सध्या स्थिती चांगली आहे परंतु एखादा अटॅकर षटक आला ज्याच्यामध्ये अटॅक करू शकतो संघ वाडेघर आणि एखादा जर विकेट आला तर पुढे जाऊ शकतो संघ घेसर. ज्या धावसंख्या बनल्यात त्यांना थोडासा स्टॉपर लावू शकतो.
सूरज पहिलाच बॉल हलक्या पद्धतीने पायांवरती होता, पण तो ड्राईव्ह करत असताना सिंगल झाली कंप्लीट आणि 2 होतील. सूरज म्हात्रे आलात ओव्हर नंबर 3 मध्ये. टेम्परामेंट तुमच्यासाठी खरं तर बेस्ट ऑप्शन असतो जेव्हा तुमच्याकडे एखादा गोलंदाज वेगळ्या दृष्टिकोनात पाहत असेल. वेगळा दृष्टिकोन म्हणजेच तुम्हाला जेव्हा बाद करण्याचे कट रचतात ना, तेव्हा टेम्परामेंट संयम हा तुमच्यामध्ये गुणधर्म मोस्टली असला पाहिजे. कारण कधी कधी शांत दिमागाने जी कामं होतात ना ती वेगळ्या दिमागाने होत नाही. आपण असं म्हणतो ना की जो काम सुई करते तो काम कधी कधी दाभण करत नाही. त्याच्यामुळे वेळ याची वेळी पाहावं लागते. ही वेळ पाहिली गेली. सिद्धू पाटीलने हलक्या पद्धतीने तो बॉल ड्राईव्ह करत असताना तिथनं कलेक्ट केला धावा 2. सफल झाले, मागे खेळले, स्कूपचा फटका. आणि चर्चा तर तीच चालू होती की कधी कधी तुमचा शांतपणा ही तुम्हाला चांगला रिझल्ट देऊ शकतो. शांत राहायला सफल झाला, स्कूपचा फटका, बॉल बाउंडरांच्या बाहेर चौकार. क्रिकेटचे निस्सीम चाहत आहेत दर्शन आणि अनिकेत. खरं तर नीरजचे मित्र आहेत. उल्हासनगरवरून ते या स्पर्धा अनुभवण्यासाठी आल्यात. त्यांचं सहर्ष स्वागत. बॉटमांचा सुंदर वापर, हलक्याशा पद्धतीने बॉलला लॉंगॉनला पाठवला गेलाय. गोरख मांगरुळकर आलाय, परंतु त्याच्या अगोदर सूरजचा पोचण्याचा प्रयत्न तो पोचला नाही आणि या बॉलवरती आपल्याला पाहायला मिळतात धावा 2. 2 धावा आल्यात. कदाचित चर्चा चालू होती, कदाचित सिद्धू पाटीलला ते समजलं असावं. आपण एक गोष्ट ऐकली होती की कासव आणि सश्याची. खरं तर त्या रेसमध्ये कासव का जिंकतो त्याच्यामध्ये संयम असतो. तेच सध्या पाहिलं. संयम होता सिद्धू पाटीलकडे. एक मोठा फटका आल्यानंतर त्यांनीही संयमी खेळ केला. जिथे क्षेत्ररक्षक दूर होता तिथे बॉल खेळला गेला, तिथे मिळाला धावा 2 आणि 2ने टीमची धावसंख्या अब तक 36. सूरज म्हात्रे. सूरजसाठी थोडेसे शफल झाले, पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, परंतु जो टर्न प्राप्त व्हायला हवा तो टर्न या ठिकाणी प्राप्त झाला. ॲक्शन रिप्ले तुम्ही पहा, थोडासा पुढे आला, स्टेप आउट झाला. त्याच्यासाठी कमी गतीचा बॉल अगेन स्विंग खेळण्याचा सिद्धू पाटीलचा प्रयत्न कुठेतरी नाकामी ठरला. नाकामी ठरवलं गेलं सूरज म्हात्रेने आणि 1 मोठ्या फटक्यानंतर शांत ठेवलं गेलं सूरज म्हात्रेने सिद्धू पाटीलला. टीमची धावसंख्या 36, गडी गमावला गेला 1. जागेवरून आगला वेगळा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न अपील केली जाते, परंतु लेगस्टम्पवरती कदाचित आला असावा. दुसरीचा प्रयत्न सुरू केला होता, परंतु प्रणित पाटीलने थांबवलं गेलं. अशा प्रकारे 3 ओव्हरचा खेळ संपला. 3 ओव्हरच्या 1 बॉल असेल, माफ करा 1 बॉल असेल, म्हणजेच 5 चेंडू आत्तापर्यंत संपन्न झालात. तर माणूस आहे, कारण चुकीचा पुतळा माणसाला म्हटलं जातं आणि चुकीमधून खूप साऱ्या गोष्टी शिकायला मिळतात. सो 1 बॉल असेल, लेग बायची धाव या ठिकाणी आपण करत आहोत ॲड. एका धावसंख्येच्या मदतीने टीमची धावसंख्या 37 ऑन बोर्ड. टीम वाडेघर. शेवटचा बॉल गतीमध्ये परिवर्तन. टू एंड वरती बॉल लागलाय, परंतु रिझल्ट चांगले मिळेल. लॉंग ऑफला चाललाय. कदाचित विचार पडला असेल प्रणित पाटीलला की मारलं कुठे आणि बॉल गेला कुठे. अखेरकार रिझल्ट त्यांच्या बाजूने. चांगला चौकाराने 3ऱ्या षटकाची अखेरकार समाप्ती. 3ऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 1 गडी बाद. टीमची धावसंख्या 41. बॅटिंग करत असताना बबी 11 वाडेघर. एकता टायगर राजू भंडारी यांच्याकडनं पारितोषिक आहे प्रेक्षकांना. प्रेक्षकांसाठी पर्वणी आहे की ऐवा कॅच जर तुम्ही पकडली तर तब्बल 200 रुपयाचं पारितोषिक तुम्हाला देण्यात येईल. स्वतः बाउंड्री लाईनवरती तैनात राहा, तुम्हाला 200 मिळतील. सुंदर स्पर्धा, ॲटमॉस्फिअरही सुंदर आहे. थांबलेली हवा आता वाहू लागली आहे, कारण मंचावरती विराजमान असलेले आमचे पाहुणे या स्पर्धेचा आनंद घेतात. ग्रामीण टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून सध्या ऑनलाईन व्ह्यूवर्सचा आकडा जर तुम्ही पाहिला तर चांगला वाढतोय. सध्या तरी ऑनलाईन 1356 व्ह्यूवर्स या मॅचचा आनंद घेतात. काहीशे कमेंटही करतात. किंग मेकर सिद्धू दादा, संकेत चव्हाण यांनी कमेंट केली आहे. फिरकीचा जादूगर वाडेगर सागर घोडे यांनी ती कमेंट केली आहे. आनंद घेतात. या अजूनही आनंद घ्या. आमदार चषकामध्ये तुम्हा सर्वांचं आम्ही मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत करतोय. दीप आलाय ओव्हर नंबर 4 मध्ये. ते तोवर स्पेशलिस्ट आहे. जेव्हा यंगस्टर होता तेव्हा या खरं तर खेळाडूवरती एक जिम्मेदारीचा भार दिला नवनाथनं. जिम्मेदारीचा भार दिला गोरख मांगरुळकरनं. आकाश भोईरने त्यांनी सेट केलं गेलं की या गोलंदाजाला डेथ ओव्हरमध्ये वापरायचं आहे आणि सध्या तरी दीप चांगलं कार्य करतोय टीम घेसरसाठी. दीपचा पहिलाच बॉल, सुंदर फटका, क्लासिकल लॉफ केला गेलं. ताकदीचा वापर, एक्स्ट्रा कव्हरला बॉल चिरत असताना पहिल्याच बॉलवरती दीपचं स्वागत. वेलकम टू द ग्राउंड. सिद्धू पाटीलचा चौकार. तसेच उल्हासनगरचे समाजसेवक सन्माननीय संतोषजी यादव
सर्वांची देखील शुभ उपस्थिती आपल्याला व्यासपीठावरती पाहायला मिळत आहे आणि सर्वांचं देखील आमदार चषक 2025 मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. मागे खेळतात, हुक केलाय, ताकद चांगली आहे, परंतु षटकार आहे. षटकार सांगत असताना स्वतः गोरख मांगरूळकर, आता तुम्हाला लगान मूवीची आठवण झाली असावी, कारण एका बॉलमध्ये 6 धावसंख्येची गरज असताना ती कॅच पकडली आमिर खानची आणि तो बॉल घेऊन बॉर्डरलाईनच्या बाहेर गेला. तसं दृश्य आपल्याला पाहायला मिळालं. आणि तसेच पांडुशेठ तिसगाव साहेबांचं देखील आगमन झालेलं आहे. समाजसेवक, एक ज्येष्ठ व्यक्तिमत्व, साहेबांचं देखील आमदार चषक 2025 मध्ये हार्दिक स्वागत. सध्या तरी अटॅक सुरू आहे. ध्रुवेश मडवी येतात, बॉल खाली, एक सिंगल झाली. कबीर सेकंडचा प्रयत्न डावकुऱ्यात आणि फेकला. स्ट्रायकर एंड वरती फेकून उपयोग नाही, कारण सिद्धू पाटील ज्या पद्धतीने त्यांनी कॉन्ट्रीब्युशन दिलं, कन्व्हर्शन केलं प्रणित पाटीलला, की धाव बनायला हवी. पार्टनरशिप आम्ही वारंवार का म्हणत असो, तुम्ही शालेय स्तरीमध्ये पहा, सचिन तेंडुलकर, विनोद कांबळे यांच्या पार्टनरशिप मोठ्या असायच्या, म्हणून क्रिकेटच्या परिपटलावरती एक ते मोठे खेळाडू झाले. सध्या तरी प्रणित पाटील आणि सिद्धू पाटील यांच्यामध्ये चांगली पार्टनरशिप रंगते अतुल भोईर बाद झाल्यानंतर. 53 धावा होत्या, आता हुक केलाय, आता ट्रॅप. गोरख मांगरूळकर, मागची चुकी झाली आहे, त्याला माहिती आहे की आता जर चुकी झाली तर थोडासा दुःखाचा सावट आपल्यावरती पसरेल. अखेरकार ही पार्टनरशिप झाली. ड्रॉप. सिद्धू पाटील परतेल मैदानाच्या बाहेर. लागणारा दुसरा झटका 53 या आकड्यावरती. महाराष्ट्री खरं तर संतांची भूमी आहे. 1200 शतकामध्ये तुम्ही संत बघितले तर निवृत्ती, नामदेव, सोपान, मुक्ताबाई, एकनाथ, नामदेव, तुकाराम आणि अनेक सारे असे संत आहेत ज्या संतांचा वारसा वारकरी संप्रदाय जपते. खरं तर एक उत्कृष्ट मृदुंग मणीसुद्धा होते, परंतु करण काळन आता सध्या तरी समालोचक आहेत, परंतु मृदुंगांची चांगली बोटं त्यांची पकवाजावरती फिरायची. तेही एक वारकरी आहेत आणि त्यांनाही माहिती आहे की वारकरी संप्रदायामध्ये आपण संतांच्या शिकवणीनुसार आपण पाहुण्यांचं पाहुणचार करत असतो. सध्या पाहुणे भरपूर मोठ्या संख्येने या स्पर्धेचा आनंद घेतात, त्यांचंही सहर्ष स्वागत. बॉल समाप्त झाल्या. 4 धावफलकावरती धावा आहेत 53 आणि आता नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय प्रशांत पाटील. एखादा चुकीचा बॉल या खेळाडूसमोर टाकला तर तो मैदानाच्या बाहेर पाठवत असतो. आजवरच्या इतिहासामध्ये तुम्ही बघितलं, पण तो 2 बॉल त्याला फेस करायचे आहेत. समोर आहे दीप, ज्या दीपने विकेट घेतली आहे. चांगला बॉल, फिरवला गेला बॉल, थोडासा कमी गतीचा. इथनं स्ट्राईक हवी आहे प्रणित पाटीलला, सॅक्रिफाईस केली प्रशांत पाटीलने तो स्ट्राईक आणि इथनं विकेट मिळत असताना दुसरी दीपला सफळता. 53 आकड्यावरती गडी क्रमांक 3 बाद. हा VIP डायस तुम्हाला पाहायला मिळतोय. खरं तर ही गर्दी अशीच नाही आहे. सतीश दादा यांच्यावरती असणारं प्रेम, त्यांची स्पर्धा म्हटली गेली तर जरूर दुसऱ्या पर्वामध्ये आहोत, परंतु पहिल्या पर्वामध्ये सुद्धा तुम्हाला भरपूर गर्दी पाहायला मिळाली. ही गर्दी सांगून जाते की सतीश दादा यांचे मैत्रीचे संबंध किती अतूट आहेत. हे सर्व मैत्रीचे संबंध जपण्यासाठी मित्र या ठिकाणी आल्यात. दादाच्या विनंतीला मान देऊन त्या सगळ्यांचं मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. शेवटचा बॉल असेल, धावा झाल्या 53. हा एक बॉल ठरवेल की या मॅचमध्ये गिरसर समोर किती धावसंख्येचं टार्गेट. चांगला बॉल. मागच्या मॅचमध्ये सुद्धा आपण पाहिलं तर मागच्या मॅचमध्ये सुद्धा अशीच परिस्थिती होती. प्रणित पाटीलला शेवटचा बॉल फेस करण्यासाठी पाठवलं होतं, परंतु त्याची कॅच आली. ती मॅच वेगळी होती, परंतु हा बॉल सुंदर फिरवला दीपनं. दीपच्या या षटकामध्ये आपण धावा एकंदरीत बघितल्या गेल्या तर आल्या धावा 12. अशा पद्धतीने 4 ओव्हरचा खेळ संपला. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या झाली आहे 53-54 धावसंख्येचं लक्ष्य असेल टीम गेसर समोर. चला टीम वाडेघर, लगेचच तुमची फिल्डिंग लावून घ्या. चेक. थँक्यू सो मच कॉम्बॉक्स. आपण स्वागत आणि सन्मानाकडे वळणार आहोत. भरपूर सारा प्रमुख अतिथींची शुभ उपस्थिती आज आपल्याला आमदार चषक 2025 मध्ये पाहायला मिळत आहे. सर्वप्रथम आपण शुभ सन्मान करूया भारतीय जनता पार्टी कल्याण सचिव सन्माननीय ज्ञानेश्वरजी भोईर साहेबांची शुभ उपस्थिती आज आपल्याला स्पर्धेमध्ये पाहायला मिळत आहे. आमच्या स्पर्धेचे मुख्य आयोजक सतीशदादा भोईर साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते भारतीय जनता पार्टी सचिव कल्याण सन्माननीय ज्ञानेश्वरजी भोईर साहेबांचा सन्मान करायचा आहे. मी ज्ञानेश्वरजी भोईर साहेबांना विनंती करतो की आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे. भारतीय जनता पार्टीचं एक दमदार नेतृत्व कल्याण सचिव साहेबांचा आपण शुभ सन्मान करूया. आमच्या स्पर्धेचे मुख्य आयोजक सतीशदादा भोईर दादांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान निर्माणित केला जाणार आहे. शुभ सन्मान केला जातो. भारतीय जनता पार्टीचं एक फार मोठं नेतृत्व कल्याणचे सचिव आहेत सन्माननीय
ज्ञानेश्वरजी भोईर साहेबांचा सन्मान केला जातो आणि त्यानंतर आपण शुभ सन्मान करूया ज्ञानेश्वरजी भोईर साहेबांचे सुपुत्र युवा उद्योजक मांजरे गावचे सागरदादा भोईर देखील आपल्यामध्ये उपस्थित आहेत, त्यांचा देखील शुभ सन्मान आपण करूया आणि हा सन्मान करण्याकरिता मी विनंती करतोय सतीश दादांनाच की आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान करायचा आहे। एक युवा उद्योजक आणि एक भरपूर चांगले व्यक्तिमत्व ज्ञानेश्वरजी भोईर साहेबांचे सुपुत्र सागरदादा भोईर दादांचा सन्मान दरम्यान इथे केला जातो। आमच्या स्पर्धेचे मुख्य आयोजक प्रणेते सतीशदादा भोईर दादांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान केला जातो। त्यानंतर आपण शुभ सन्मान करूया आपल्यामध्ये उपस्थित उल्हासनगरचे समाजसेवक संतोषजी यादव साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत, त्यांचा देखील शुभ सन्मान आपण करूया। मी संतोषजी यादव साहेबांना विनंती करतो की आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं। समाजसेवक आहेत आणि समाजसेवेमध्ये ज्यांचा नेहमीच पुढाकार राखला आणि जे नेहमी समाजसेवेमध्ये अग्रेसर राखले असे संतोषजी यादव साहेब, त्यांचा सन्मान दरम्यान इथे केला जातो। आणि त्यानंतर आपण शुभ सन्मान करूया तिसगावचे समाजसेवक पांडुशेठ आपल्यामध्ये उपस्थित आहेत, त्यांचं देखील शुभ सन्मान आपण करूया। ज्येष्ठ व्यक्तिमत्व त्याचप्रमाणे समाजसेवक तिसगाव सन्माननीय पांडुशेठ साहेबांचा आपण सन्मान करूया। मी प्रेक्षकांना विनंती करतोय का पहा प्रेक्षक तुम्ही या स्पर्धेचे नेत्रबिंदू आहात, जे पडद्याच्या आतमध्ये बसलात त्यांना मी विनंती करेन की तुम्ही पडद्याच्या मागे बसा, कारण एखादा खेळाडू तिथे आला कोणत्याही पद्धतीने जर तिथे कॉन्ट्रोवर्सी झाली तर प्लीज या स्पर्धेला ते गालबोट लागण्यासारखे, त्याच्यामुळे जे प्रेक्षक पडद्याच्या आतमध्ये बसल्यात त्या प्रेक्षकांनी पडद्याच्या बाहेर बसा, जेणेकरून खेळाडूला कोणत्याही प्रकारची दुखापती नको व्हायला आणि कोणती कॉन्ट्रोवर्सी नको व्हायला। सो प्लीज कोऑपरेट। पुन्हा एकदा सर्व प्रेक्षकांचं सर्व मान्यवरांचं आमदार चषक 2025 मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। एक शुभ सन्मान आपण करूया तिसगावचे समाजसेवक ज्येष्ठ व्यक्तिमत्व पांडुशेठ साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत, त्यांचा आपण शुभ सन्मान करूया। निखिल दादांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान दरम्यान इथे केला जाणार आहे। ज्येष्ठ व्यक्तिमत्व त्याचप्रमाणे समाजसेवक आदरणीय पांडुशेठ साहेबांचा सन्मान दरम्यान इथे केला जातो। आज त्यांची देखील बहुमूल्य उपस्थिती आमदार चषक 2025 मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे। साहेबांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत, त्याचप्रमाणे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत आमदार चषक 2025 मध्ये। त्यानंतर जाऊया ऑनगोईंग मॅच कडे। यस, ओव्हर टू कम बॉक्स। धन्यवाद। सन्मान संपलेले आहेत। महत्वाची मॅच 54 धावसंख्येची चेस आहे। या फर्स्ट इनिंग मध्ये ऐकूया विशाल पाटील यांचा आवाज। थँक्यू सो मच बागेजी मात्रे सर, थँक्यू सो मच। शिवसेना उंबरटे कोळिवली विभागीय शाखा तसेच स्वर्गीय विशाल क्रीडा मंडळ उंबरटे आणि एसबी ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमानाने आमदार चषक 2025 कल्याण पश्चिमचे दमदार आमदार सन्माननीय विश्वनाथ दादा भोईर साहेबांच्या सन्मानार्थ हा भव्य दिव्य क्रिकेटचा सोहळा तुम्ही पाहतात आणि लढत क्वार्टर फायनलची आणि फटका देखील जबरदस्त गॅप मध्ये स्ट्रोक बॉल गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार। तो धावपळक या 4 धावांच्या मधील स्कोर कार्ड पहा, जाऊन पोहोचला 14 ऑन द बोर्ड 6-4-4 प्रेशर पूर्णपणे बॉलर वरती। फर्स्ट ओव्हर बॉलर अतुल भोईर टाकतो, ज्याच्याकडे नियंत्रण अनुशासन या गोष्टी आहेत। थँक्यू कॉमेंट्री बॉक्स। थँक्यू सो मच दयानंदजी चोरगे साहेब, तुम्ही मनाचा मोठेपणा ठेवून या ठिकाणी मंचावरती आलात आणि थँक्यू सो मच जयवंतजी भोईर साहेब, तुम्ही खरंतर या व्यासपीठावरची एक वेगळी शोभा वाढवली। तुमचं पुन्हा एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत। तसेच सन्माननीय ज्ञानेश्वरजी भोईर मानेर यांचं या ठिकाणी आगमन झालं होतं, हे आपल्यापासून रजा घेतात। थँक्यू सो मच तुम्ही या ठिकाणी आलात। आणि दरम्यान चौकारांचे हॅट्रिक देखील इथे कंप्लीट झाली। आज बहुमूल्य उपस्थिती आपल्याला ठाणे जिल्हा काँग्रेस अध्यक्ष त्याचप्रमाणे डीवाय फाउंडेशन महाराष्ट्र राज्य अध्यक्ष धनंजय चोरगे साहेबांची शुभ उपस्थिती आज या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळाली। आणि साहेबांच्याच सन्मानार्थ नेक्स्ट मंथ 15 फेब्रुवारी पासून 20 फेब्रुवारी पर्यंत बालाजी ट्रॉफी डे नाईट आपल्याला पाहायला मिळणार आहे, प्रेझेंटेड बाय A1 जोडी। मिस्टामिंग हवेमध्ये विकेट मिळेल
यस कॅच पकडली जाईल, सफलता मिळेल पकली आणि धक्का लागला पकला, बॅटर बाद झालेत सूरज म्हात्रे. धाव्यांवरती लागणारा हा पकला धक्का बॅटर सूरज म्हात्रे बाद झाले. बट बाद होण्या अगोदर जी सुरुवात मिळून द्यायची होती, ज्या अंदाजाने आगास करायचा होता, ते कार्य मी म्हणेन सूरज म्हात्रेने इथे केलं. कारण एकंदरीत पाकले गेलं ज्या परिस्थितीमध्ये 54चा चेज आहे आणि हा टोटल चेज करण्यासाठी सुरुवात अगदी महत्त्वाची होती आणि ती सुरुवात इथे मिळवून दिली सूरज म्हात्रेने. पण अजून देखील कार्य अधुरं आहे, कारण जिंकण्याकरिता चेंडू शिल्लक आहेत. येते 19 आणि 19 वरती 36 धावा अजून देखील बनवायच्यात. इंटरेस्टिंग मॅच भरपूर चांगली होऊ शकते, यात मात्र काही शंका नाही आहे. कारण दोन्ही टीम्सनं आतापर्यंत संपूर्ण दिवसभरामध्ये भरपूर चांगला खेळ केला. बट सेमीफायनल 2 मध्ये कोणता संघ पोहोचेल, कोणता संघ चेंज द गेम वडवली बी सोबत खेळेल, या प्रश्नाचं उत्तर मिळणं अजून बाकी आहे. आणि त्या प्रश्नाचं उत्तर येत्या 19 चेंडूवरती आपल्याला मिळेल. नेक्स्ट बॉल आणि दरम्यान वाईड ऑफ ऑफस्टम बॉल टाकायचा होता, बट फारच बाहेर टाकला, दिशा खराब, अतिरिक्त रन मिळेल धावफलक 19. चला विनंती असेल चेंज द गेम वडवली बी संपूर्ण टीम आपण व्यासपीठासमोर या. विनंती असेल चेंज द गेम वडवली बी कॅप्टन प्लस संपूर्ण टीम व्यासपीठासमोर या. फुल टॉस ड्राईव्हचा फटका, गॅप मध्ये फटका, आउटफील्ड फास्ट, थांबवणं कठीण, बॉल जाईल डीप एक्स्ट्रा कव्हर, बाउंड्री लाईनचा बाहेर, चौकार. तसेच या स्पर्धेमध्ये फर्स्ट फायनलिस्ट आपण पाहिलं होतं टीम गावदेवी स्पोर्ट्स उंबाडे टीमला. फर्स्ट सेमीफायनल मध्ये त्यांनी बाजी मारली होती अगेन्स्ट टीम सेमीफायनल 1 मध्ये दहिसर टीमला पराभूत करून फर्स्ट फायनलिस्ट आमदार ट्रॉफी 2025 गावदेवी स्पोर्ट्स उंबाडे. आपण देखील लवकरात लवकर रिपोर्टिंग करा. बट पहिल्या षटकामध्ये 1 विकेट जरूर आली, बट त्यामागे जर आपण विचार केला तर 23 धावा देखील खर्च आला, एक्सपेन्सिव्ह ओव्हर. आता येत्या 3 षटकामध्ये इक्वेशन सन्माननीय माणिक नामदेव भोईर साहेबांचे देखील शुभागमन झालेलं आहे. उंबरडे गावचे समाजसेवक दादा, आपलं देखील आमदार चषक 2025 मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. मैदानात 7 मध्ये जी जोडी आहे दुर्वेश पडवे आणि आता त्यांच्या समवेत नवनाथ पाटील आपल्याला पाहायला मिळतात. नवनाथचा बॅटमध्ये एक चौकार आपण पाकला, सिक्सर हॅट्रिकसाठी शक्तिशेठ पाटील यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचे पारितोषिक. बॅट्स अगदी टोलला लागला. आता लॉंगॉनचे फिल्डर पोहोचतात, बॉल फील्ड करतात, तोपर्यंत एक सिंगल इथे पूर्ण केली जाईल. बट अजून देखील पाकले गेले तर सामना भरपूर बाकी आहे, कारण चेज जर आपण पाकला 54चा चेज आहे आणि स्कोर कार्ड 24 म्हणजे त्या 17 चेंडूवरती 30 धावांची आवश्यकता. प्रेक्षकांची अफाट गर्दी सध्याच्या घडीला मैदानाच्या चारी बाजूने आपल्याला पाहायला मिळत आहे. भरपूर सारे प्रेक्षक पाहायला आलेत, आमदार चषकाचा आनंद घेण्यासाठी आलेत, कारण याच विभागामधला यजमान संघ गावदेवी स्पोर्ट्स उंबरडे या स्पर्धेमध्ये फायनलमध्ये पोहोचलेला आहे. बट त्यांचा अगेन्स्ट देखील कोण खेळेल त्या प्रश्नाचं उत्तर देखील मिळणं बाकी. अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न पडल्यानंतर हा चेंडू फार खाली राखीला, डॉट बॉल दरम्यान इथे येतोय. आपण क्वालिफायर सध्या सगळीला 4 पाहतोय. या मॅचमध्ये जो जिंकेल तो सेमीफायनल 2 मध्ये चेंज द गेम वडवली बी टीम सोबत खेळेल. बट तो कोणता संघ असेल, वाडेगर टीम असेल की टीम घेसर असेल, अजून देखील समीकरण येते. 16 चेंडू 30 बनवायच्यात. पण सध्या सगळीला ही लढत फार चांगली आता रंगलेली आहे. सेकंड ओव्हर आपण बॉलर प्रणित पाटीलला पाहतो. लुबफुल टॉस होता, हवेमध्ये लंगॉन पोहोचतात, बट कॅच ड्रॉप. प्रयत्न फार चांगले होते, एकंदरीत रनआउटची शक्यता होणार नाहीये, मिळेल फक्त एक सिंगल. असं वाटलं की झेलची शक्यता होऊ शकते, कपिल पोहोचले देखील नव्हते, बट कॅच ड्रॉप. आणि आज दिवसभरामध्ये एका गोष्टीचा मी उल्लेख देखील केला होता की बघा, ॲज अ फिल्डर आजच्या डेटला क्रिकेट जितकं डेव्हलप झालं, क्रिकेट जितकं पुढे गेलं, ॲज अ फिल्डर जर तुम्ही कॅचपर्यंत पोहोचतात तर 10 आउट ऑफ 9 टाइम्स तुम्हाला ती कॅच पकडायचीच आहे. आणि कपिल पोहोचले होते, बट कॅच कंप्लीट झाली नाहीये. नेक्स्ट बॉल राऊंड द विकेट प्रणित. हा बॉल धीमागतीने टाकला होता, बोट फिरवली होती, पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वळण घेणारा हा चेंडू आहे. अतिरिक्त रन दरम्यान इथे मिळेल. अतिरिक्त रनच्या मदतीने धावफलक आता
पुढे जातोय. 26 धावा धावफलकावरती येतो. 15 चेंडू आता 28 धावांची आवश्यकता. क्वालिफायर 4 आपण पाहतोय. घेसर विपक्ष वाडेकर ही लढत पहिल्या सत्रामध्ये जिथे पाकलं, फार चांगली बॅटिंग पहिल्या सत्रामध्ये आपण पाकली होती. बॅटर सिद्धू पाटीलने बनवलं होतं इंडिव्हिज्युअली 22 आणि त्या इनिंगच्या जोरावरती पहिल्या सत्रामध्ये 53 बनवला गेला. नेक्स्ट बॉल फुल लेंथ आहे. हेलिकॉप्टर ड्राईव्हचा फटका. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये जबरदस्त फिल्डिंग प्रदीप पाटीलचे, कारण अगदी एका हाताने बॉल देखील त्याने स्टॉप केला. मिळेल एक सिंगल धाव फलक या एका धावेच्या मदतीने. हाफ ए मार्क 27 ऑन द बोर्ड, म्हणजे त्या 14 चेंडूंवरती 27 धावांची आवश्यकता आहे. 27 अजून देखील बनवायच्या आहेत. अजून देखील मी म्हणेन की दोन्ही टीम्सला इथं समान संधी आहे. बट प्रश्न इथे सध्या सगळेला हा आहे की जो चॅम्पियन बनण्याचा स्वप्न आहे तो जर टिकवायचा आहे टीम वाडेकरला, तर इथे या 27 डिफेंड कराव्या लागतील. बट त्याच पलीकडे घेसर टीमला या 27 चेस करायच्या आहेत. पायांवरती लिडिंग एज हॉब्यामध्ये फिल्डर कोणताही पोहोचला नाही. आता विकेट किपर पोहोचतात, बॉल फील्ड करतात, तोपर्यंत 2 धावा दरम्यान ते पूर्ण. आता इक्वेशन जे उरलंय या सामन्यामध्ये त्या 13 चेंडूंवरती इक्वेशन रिक्वायर्ड असतील रन्स 25 धावांची अजून देखील आवश्यकता आहे. ग्रामीण टेनिस क्रिकेट या वाहिनीचा देखील मी आवर्जून उल्लेख करेन, कारण याच वाहिनीच्या माध्यमातून ही स्पर्धा ऑल ओव्हर वर्ल्ड टेलिकास्ट केली जात आहे. टीव्ही स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता ते स्पेशल आकर्षण आणि आमच्या स्पर्धेचे लाडके आयोजक सतीशदादा भोईर साहेबांचं नाव. आमदार चषक 2025 कल्याण पश्चिमचे दमदार आमदार सन्माननीय विश्वनाथजी भोईर साहेबांचा सन्मानार्थ आपण हा भव्य दिव्य क्रिकेटचा सोहळा पाहत आहोत. बट हा फटका जबरदस्त गॅपमध्ये स्ट्रोक बॉल दरम्यान एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला. चौकार. चौकार येतो. धाव फलक या 4 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड आता जाऊन पोहोचला सध्या सगळीला. 33 ऑन द बोर्ड. चेंडू शिल्लक आहेत या सामन्यामध्ये येणारे 12 आणि 12 मध्ये बनवायचे आहेत आता 21 धावा. चला कोणत्याही प्रकारे टीम मीटिंग ब्रेक होणार नाही. त्वरित फिल्डिंग सेट करा आणि सामन्याला सुरुवात करा. 12 चेंडू शिल्लक, 12 मध्ये बनवायचे 21 धावा. बारा चेंडू शिल्लक, 12 मध्ये बनवायच्या 21 धावा. जी जोडी मैदानाच्या हातामध्ये आहे सध्या सगळीला, जे 2 बॅटर्स मैदानाच्या हातामध्ये आहेत, बॅटर दुर्वेश मडबे आणि नवनाथ पाटील, ही जोडी 12 मध्ये अजून देखील 21 बनवायचे आहेत. 12 चेंडू फार महत्वाचे आहेत, कारण जो जिंकेल तो सेमीफायनल 2 मध्ये आणि जो हरेल त्या संघाला ही स्पर्धा इथे सोडावी लागेल. स्पर्धा फार मोठी आहे. आमदार चषक निमित्त आरबीएस ग्रुपचे युवा उद्योजक रोहितजी कारभारी यांच्या ठिकाणी आगमन झालेलं आपलं आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. 3ऱ्या क्रमांकाची ट्रॉफी ज्यांनी आम्हाला पुरस्कृत केलेले ते रोहितजी कारभारी, आरबीएस ग्रुपचे सहर्ष स्वागत. स्वर्गीय मदन रतन कारभारी यांच्या स्मरणार्थ रोहितजी कारभारी यांना आम्हाला 3य क्रमांकाची ट्रॉफी पुरस्कृत केलेली आहे. सुस्वागतम. 12 चेंडू 21 धावांची आवश्यकता. सेकंड लास्ट ओव्हर आणि या ओव्हर मध्ये बॉलर तयार होतोय कपिल पाटील. 12-21 हे षटक फार महत्वाचं. पहिलाच बॉल फुल लेंथ, ड्राईव्हचा फटका, लॉंग ऑफ फील्डर वेगाने येतात चेंडूपर्यंत, बॉल फील्ड केला जातोय आणि मिळेल फक्त एक सिंगल. आता 11 मध्ये 20 धावांची आवश्यकता आहे. सामना जसा जसा पुढे जाईल मॅच मध्ये आणखी मजा येईल, तर आता इक्वेशन 11 मध्ये 20 बनवायच्यात. म्हणजे या ओव्हर मध्ये माइंड मध्ये हे थॉट्स ठेवावे लागतील बॅटर्सला की किमान 10 तरी बनवायच्यात, कारण अंतिम षटकामध्ये जर 10 पेक्षा जास्त उरला तर अंडर प्रेशर त्या रन चेज करणं हे कोणत्याही बॅटरसाठी अवघडच कार्य राखलं. बट ते कार्य सध्या सगळीला इझी होऊ शकतं, बट त्यासाठी या चरणावरती बाउंड्रीज येणं आवश्यक आहे. 11-20 समीकरण. चला जास्त वेळ खर्च होतो टीम वाडेकर, थोडी घाई करा. 11-20 समोर आता बॅटर स्ट्रायकिंग एंडवरती नवनाथ पाटील, ज्यांचा बॅटमध्ये 2 चौकार देखील आपण याआधी पाकलेत. बॅटिंग नवनाथने आतापर्यंत चांगली केली. इंडिव्हिज्युअली 11 धावांवरती तो नॉट आउट आहे. फुल लेंथ आहे, मिस्टामिंग हवेमध्ये, लॉंग ऑफ फील्डर पोहोचतात चेंडूपर्यंत, मिळेल फक्त एक सिंगल आणि दुर्वेशनं नकारलं दुसऱ्या धाब्यासाठी. फक्त मिळेल एक सिंगल, म्हणजे आता
10 चेंडू शिल्लक, 10 मध्ये आवश्यकता आहे 19 धावांची. सामना हा देखील अतिशय चांगला रंगला. सध्या सगळीला असंच वाटतं की आणखीन एक लास्ट ओव्हर थ्रिलर आपल्याला पाहायला मिळणार आहे, कारण भरपूर सारे प्रेक्षक सध्या सगळीला या सामन्याचा आनंद यूट्यूबवरती देखील घेतात. सध्या सगळीला तब्बल 1717 प्रेक्षक या सामन्याचा आनंद घेतात आणि त्याचप्रमाणे विशालजी भंडारी यांना विनंती असेल आपण मंचाची संपर्क साधा. विशाल भंडारी. अपील दरम्यान इथे झाली, बट अंपायर सहमत नाहीयेत आणि चला विनंती आहे की अंपायर सहमत नाहीयेत आणि तोच निर्णय फायनल असेल. सो त्वरित फिल्डिंग सेट करा आणि पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात करा. 9 मध्ये आता 19 धावांची आवश्यकता. प्रेशर आता वाढत चाललाय, कारण जे मी सांगितलं की या ओव्हरमध्ये मिनिमम 10 किंवा त्याच्यापेक्षा जास्त, पण सध्याच्या घडीला या ओव्हरमध्ये नीरज आतापर्यंत जर आपण पाहिलं तर रन्स आला फक्त 2, अजून देखील 3 चेंडू शिल्लक आहेत आणि 3 मध्ये मी म्हणेन मिनिमम 2 बाउंड्रीज तर इथे हव्याच आहे टीम घेसरला. नेक्स्ट बॉल फुल टॉस हवा तसा बॅटवरती हा बॉल आला नाहीये. कबरला चांगली फिल्डिंग, थ्रो थोडासा खराब. अपील देखील दरम्यान इथे केली गेली आणि चेक केलं जाईल. तिसऱ्या पंचांची मागणी इथे केली गेली, चेक केलं जाईल की बॅटर सेफली पोहोचलेत की नाही पोहोचलेत. आदरणीय दिलीपजी पितांबरे शाखा अधिकारी यांच्या ठिकाणी आगमन झालेलं आपलं सहर्ष स्वागत, सुस्वागत. बघा टीम वाडेकर, तुम्ही फिल्डिंग सेट करा. जो निर्णय असेल तो तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. तुम्ही फिल्डिंग सेट करा. वाडेकर टीम, आपल्याला विनंती असेल की तुम्ही फिल्डिंग सेट करा. जो निर्णय असेल तो तुमच्यापर्यंत पोहोचवला जाणार आहे. सो विनंती असेल फिल्डिंग सेट करा. अंपायर सॉफ्ट सिग्नल काय, नॉट आउट. आदरणीय नंदू शेलार साहेब समाजसेवक उंबर्डे यांच्या ठिकाणी नुकतंच आगमन होते. बाबांचं आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत, सुस्वागत. आणि निर्णय आला बॅटर सेफ, नॉट आउट. आता पाकलं गेलं तर दरम्यान इथे एक सिंगल पूर्ण म्हणजे आता समीकरण चेंडू शिल्लक असतील 8 चेंडू शिल्लक, 18 धावांची आवश्यकता. जे मी सांगितलं बाउंड्री हवी आहे. पॅन वरती टाकला हा बॉल, गॅप मध्ये हा फटका, लॉंग लेगला फिल्डर धावतात, पोहोचलेत बट मिसफील्ड आणि बॉल दरम्यान बाउंड्री लाईनच्या बाहेर. या चरणावरती मी म्हणेन ही मिसफील्ड किती टोचेल, कारण जिथे मी म्हणेन जास्तीत जास्त 2 धावा मिळाल्या असत्या तिथे मिळाल्या या 4 धावा दरम्यान इथे मिळतात. निराश असेल जो फिल्डर लॉंग लेगला फिल्डिंग करत होता. प्रयत्न फार चांगले केले बट मिसफील्डच्या जोरावरती या 4 धावा. आता 7 मध्ये 14 धावांची आवश्यकता. असं या अंतिम दिवसामध्ये आणखीन एक नेक टू नेक फाईट, आणखीन एक क्लोज इन्काउंटर आपल्याला पाहायला मिळतं. वाडेकर विपक्ष घेसर 7-14. फुल लेंथ बॉल हव्यामध्ये, कव्हरला फिल्डर पोहोचलेत बट कॅच ड्रॉप झाली. रनआउटची देखील शक्यता आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये आता हा धक्का लागला. बॅटर इथे बाद झालेत नवनाथ पाटील. आणि आता हेच आपण म्हणूया की आसमान से गिरा और खजूर में अटका. कॅच ड्रॉप जरूर झाली बट रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट नवनाथ पाटील जिथे गेली. धक्का लागला दुसरा आणि लास्ट ओव्हरमध्ये हा सामना जिंकण्यासाठी सेमीफायनल 2 मध्ये पोहोचण्यासाठी बनवायचे आहेत अवघ्या 6 चेंडूवरती 13 धावा. विकेट्स आपण चेक करूया. 2 विकेट आता गेलेत आणि पहिल्या सत्रामध्ये टोटल 3 विकेट्स गेले होते. चला टीम वाडेकर प्लीज फिल्डिंग सेट करा मित्रांनो. यानंतर सेमीफायनल 2, त्यानंतर फायनल मॅच देखील आहे. सो प्लीज थोडी घाई करा. 6 मध्ये आता 13 बनवायचे आहेत आणि लास्ट ओव्हरची जिम्मेदारी ज्या बॉलरने अशा दिवसामध्ये 6 मध्ये 10 देखील डिफेंड करून दाखवलं तोच मॅजिशियन सिद्धू पाटील तयार होतो बॉलिंग मार्कवरती. 6 मध्ये 13 धावांची आवश्यकता. आज 6 मध्ये 10 हिरुडने संघाचा अगेन्स्ट सिद्धू पाटील यांनी डिफेंड केला होता. आणि या मॅच मध्ये आता काय घडेल. चला वाडेकर टीम
प्लीज फिल्डिंग सेट करा. कारण ज्याप्रमाणे मी सांगितलं की यानंतर सेमीफायनल 2 त्यानंतर फायनल अजून देखील यानंतर 2 सामने आहेत आणि ते महत्त्वपूर्ण सामने आहेत. सो प्लीज हरी अप. भरपूर सारे प्रेक्षक जिथे जागा मिळाली तिथे बसलेत आणि या सामन्याचा आनंद घेतात. हेच तर क्रिकेटवरती प्रेम आहे. 6-13चं समीकरण. लास्ट ओव्हर. समोर दुर्वेश मडवी. पहिलाच बॉल. बोट फिरवली. धीमा गतीने हा बॉल टाकलाय. चेंज ऑफ द पेस होता. डॉट बॉल त्यामुळे इथे येतोय. आता पकलं गेलं तर समीकरण येते 5 चेंडू 13 धावांची आवश्यकता. या सामन्यामध्ये दुर्वेश मडवी जर आपण पाहिलं तर ओपनिंग साठी आला होता पण दुर्वेशनं आतापर्यंत या मॅच मध्ये इम्पॅक्ट टाकलाच नाहीये. जशा खेळाची अपेक्षा दुर्वेश कडून आहे तसा खेळ त्याने केलेला नाहीये. आता 5 मध्ये 13 बनवायचा आहेत. नेक्स्ट बॉल. 5 मध्ये 13ची आवश्यकता असताना हेलिकॉप्टर उडवलाय आणि बॉलला थेट पाठवलंय डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. सध्याच्या घडीला पराभवाच्या छातीवरती पाय ठेवून दुर्वेश सांगतोय मॅच अभी बाकी आहे. 4 मध्ये आता 7. मॅच ऑन. मॅच मध्ये कमबॅक टीम घेसरचा. 4 चेंडू शिल्लक 7 धावांची आवश्यकता. विकेटला कंपेअर जर आपण केलं फर्स्ट इनिंग मध्ये 3 विकेट आणि सेकंड इनिंग मध्ये आतापर्यंत 2 विकेट गेलेत म्हणजे 4 मध्ये विकेट न गमावता 6 जरी बनवला तरी सुद्धा हा सामना इथे घेसर संघ जिंकू शकतो. बट काय लाजवाब फटका इथे दुर्वेशचा बॅटमधनं आला. आता देखील हा फटका आडवा बॅटने लॉंग ऑनला फिल्डर आखेत उपस्थित. एक सिंगल मिळेल. दुसऱ्या धाब्यासाठी दुर्वेशला परतायचं होतं आणि अपील दरम्यान इथे झाली बट एक सिंगल इथे पूर्ण केली जाईल. धाव फलक आता एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड आता पुढे जातो. स्कोर कार्ड जाऊन पोहोचला 48 ऑन द बोर्ड. येथे 3 चेंडू 6 धाव्यांची आवश्यकता. बघा विकेटची मी माहिती जरूर पोहोचवली. टॉस कोणी जिंकला? टॉस देखील घेसर संघाने जिंकला म्हणजे दोन्ही गोष्टींचा ॲडव्हान्टेज त्यांच्याकडेच आहे. म्हणजे आता एखादी विकेट गमावली आणि 5 जरी बनवला तरी सुद्धा घेसर संघ हा सामना जिंकू शकतो. चला थोडी घाई करा. वाडेकर टीम क्वालिफायर 4 आपण पाहतात. आमदार चषक 2025 अंतिम दिवस क्वालिफायर 4 ची मॅच. टीम वाडेकर त्यांचा अगेन्स्ट घेसर. 3 चेंडू शिल्लक 3 मध्ये बनवायच्यात 6. या मॅच मध्ये जो जिंकेल तो सेमीफायनल 2 मध्ये चेंज द गेम वडवली बी टीम सोबत खेळेल. बट तो कोणता संघ असेल असून देखील क्वेश्चन मार्क. 3 मध्ये 6. नेक्स्ट बॉल. फ्लाइट दिली आणि फ्लाइट मध्ये बीट देखील केलं. रनआउटची शक्यता असेल आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये हा धक्का लागेल. पण आता येते 2 चेंडू 6 धावांची आवश्यकता. बघा विकेट्स लेवल झालेले आहेत बट टॉस तरी सुद्धा घेसर टीमने जिंकलाय म्हणजे अजून देखील येत्या 2 चेंडूवरती 5 जरी बनवला विकेट आता न गमावता तर आपण म्हणू शकतो की घेसर टीम इथे जिंकेल. पण आता आपण ही देखील गोष्ट विसरू शकत नाहीये की अशाच काही परिस्थितीमध्ये हेदुटनेस अगेन्स्ट सिद्धू पाटील यांनी आपल्या टीमला कमबॅक देखील करून दिलं होतं. मॅच जिंकून देखील दिलं होतं आणि सिद्धू पाटीलकडे अशा परिस्थितीमध्ये बॉलिंग करण्याचा भरपूर सारा अनुभव आणि अनुभवाचा वापर इथे केला जातो. चला न्यू बॅटर इमिजिएटली लवकर आपण पोहोचा. 2 मध्ये आता 6 धावांची आवश्यकता. सिद्धू पाटील वन्स अगेन त्यांची फिरकीची जादू इथे चालेल की दुर्वेश मडवी आपल्या टीमला इथनं सेमीफायनल 2 च्या दिशेने घेऊन जातील का? आणखीन एक क्लोज इन्काउंटर आपल्याला पाहायला मिळतं. लास्ट ओव्हर 3 ला येथे 2 चेंडू 6 धावांची आवश्यकता. राईट हँड राऊंड द विकेट. 2 मध्ये 6. नेक्स्ट बॉल. हेलिकॉप्टर उडवला. बॉल मध्ये फिल्डर पोहोचतात बट गॅप मध्ये बॉल एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चौकार. 1 चेंडू 2 धावांची आवश्यकता. विकेट न गमावता एक सिंगल जरी बनवली तरी सुद्धा घेसर टीम इथे जिंकेल. बट सध्याच्या घडीला काय लाजवाब सामना आपल्याला पाहायला मिळाला. वन्स अगेन एक लास्ट बॉल थ्रिलर आपल्या भेटीस येत आहे. पण हा लास्ट बॉल थ्रिलर कोणाच्या नावावरती असेल? शेवटचा असू या मॅच मध्ये कोण असेल? या सामन्याचा निकाल कोणाच्या बाजूने लागेल? सेमीफायनल 2 मध्ये कोणता संघ पोहोचेल? बघा सर्व काही महत्वाचं आहे बट वेळ नाहीये. टीम वाडेकर फिल्डिंग सेट करा आणि सामन्याला सुरुवात करा. शेवटचा 1 चेंडू 2 धावांची आवश्यकता. बघा ते म्हटलं जातं ना की इतिहास पराभवांची देखील नोंद ठेवतो पण तुमच्या संघर्षामध्ये तितका दम असला पाहिजे. लढता लढता हरला तरी चालेल पण माघार घेऊ नका. आणि माघार इथे कोणताही टीम घेतलेली नाहीये. लढाऊ वृत्ती जिद्दीचा खेळ इथे दोन्ही संघ खेळलेत बट स्टील क्वेश्चन मार्क जिंकेल कोण? शेवटचा 1 बॉल 2 धावांची आवश्यकता. भरपूर सारे प्रेक्षक हा सामना पाहतात आणि मित्रांनो सामना आवडला असेल तर चालू होऊन जाऊ द्या. शेवटचा 1 बॉल 2 धावांची आवश्यकता. एक जर धाव बनवली विकेट न गमावता तरी सुद्धा घेसर टीम जिंकेल. शेवटचा बॉल
फील्ड प्लेसमेंट पहा. कॅचिंग कव्हर लाईक फिल्डर अगदी बॅटर्स अगदी समोर देखील एक फिल्डर ठेवला गेला आहे. शेवटचा बॉल. शेवटचा बॉल ऑन साइडला फटका आणि या फटक्यासोबत सामना समाप्त. MSD स्टाईल मध्ये मॅच फिनिश केली आहे ध्रुवेश मडवीने आणि हा सामना दरम्यान ते जिंकलाय टीम घेसरने. कॉंग्रॅच्युलेशन टीम घेसर अँड हार्ड लक टीम वाडेकर. अंपायर्स फक्त एक गोष्ट सांगा की हा चौकार होता की षटकार. या सिक्सर होता. सामना समाप्त. सामना इथे जिंकला टीम घेसरने. प्लेअर ऑफ द मॅच आपण देऊया बट त्याआधी आपण टॉस करणार आहोत घेसर टीमचे कॅप्टन. या लवकर या घेसर आणि त्याच बरोबरीने वडवली सेकंड SF सेमीफायनलचा टॉस आपण या ठिकाणी करणार आहोत. चंद्रकांत स्मृती चेंज सिंग वडवली रियांश 11 गावदेवी क्रिकेट संघ घेसर. कॅप्टन या लवकर प्लीज. जबरदस्त मॅच आपल्याला पाहायला मिळाली. फोर्थ क्वार्टर फायनल चौथा उपांत्य फेरीचा सामना आणि चित्तथरारक विजय आपल्याला पाहायला मिळाला. रियांश 11 गावदेवी क्रिकेट संघ घेसरच्या दुर्वेश मडवीकडून या मॅचला फिनिश करण्यात आलं. कॅप्टन या लवकर मंचावरती. आदरणीय माणिक भोईर साहेब यांच्या शुभेच्छा आपण टॉस करूया. आदरणीय माणिक भोईर साहेबांना विनंती करेन आपल्या शुभस्य नाणेफेकीचा कौल करण्यात येईल. नाणेफेकीचा कौल आपण करतोय. दुसरा उपांत्य फेरीचा सामना.